ते सांगतात की जानेवारी महिन्यामध्ये त्यांच्या दाताला त्रास होत होता, त्यांच्या 3 दात खूप दुखत होते, म्हणून त्यांनी घरामध्ये स्वतःच दोऱ्यांनी ते 3 दात एका वेळेला काढले. आणि ते दात काढल्यामुळे त्यांचा त्रास वाढला. त्यांनी लक्ष दिलं नाही सुरुवातीला, पण ते त्रास खूप वाढत गेला, इतका वाढला की त्यांचा दात वगैरे खूप गाल वगैरे फुगला होता. नंतर ते पाहून त्यांच्या कुटुंबाने त्यांना दवाखान्यात नेलं. ज्यावेळी त्याचे सगळे रिपोर्ट्स वगैरे काढण्यात आले, शेवटी त्यांना असं समजलं की त्यांना मुखाचा कॅन्सर झालेला, ओरल कॅन्सर झालेला आहे. आणि मग ते सांगतात की त्यांची पत्नी जी आहे ते विश्वास ठेवतात प्रभू येशूवरती, आणि त्यांची आई जी इथं पुण्यामध्ये राहतात, कारण ते कर्नाटकवरून येतात, ते म्हणतात की ते प्रार्थना करत होते कंटिन्यूस त्यांच्यासाठी. त्यांनी सांगितलं, डॉक्टरांनी ज्यावेळेस रिपोर्ट पाहिल्याने त्यांना सांगितलं तुमचं ऑपरेशन करावं लागेल डाव्या बाजूचं, आणि ऑपरेशन केल्यानंतर त्यांचा डोळा आणि जे चीक आहे, चीक ते पूर्ण काढून टाकावं लागेल, गाल पूर्ण काढून टाकावं लागलं ऑपरेशन नंतर. पण त्यांची पत्नी सांगते की आम्ही कंटिन्यूस प्रार्थना करत होतो आणि परमेश्वरने चमत्कार केला. डॉक्टर म्हणाले की आपण ऑपरेशनच्या आधी पहिला रेडिएशन देऊन पाहू. ते म्हणतात की त्यांच्यावरती 20 रेडिएशन झाले पास्टर, 20 रेडिएशन्स. तरी परमेश्वराने त्यांना त्या सर्व गोष्टींमधून सांभाळलं, सुखरूप ठेवलं. आणि ते सांगतात की त्यानंतर देखील ते 20 रेडिएशन नंतर 90% त्यांची जखम भरली आणि ते त्रास निघून गेले. आणि त्यानंतर ते सांगतात की चुकून त्यांनी परत दारू आणि तंबाखू ते खाऊ लागले, त्यामुळे तो त्रास पुन्हा वाढला. आणि त्यानंतर ते सांगतात की परमेश्वर ते प्रार्थना करत होते तरी देखील, आणि परमेश्वराने चमत्कार केला. ते म्हणतात आज जसे ते उभे आहेत हे केवळ प्रभू येशूच्या कृपेने आहेत. डॉक्टरांनी सांगितलं होतं की अशक्य आहे, पण केवळ फक्त परमेश्वराने हे करून दाखवलेलं आहे, म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. ते सांगतात की मी प्रभूकडे सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या चर्चच्या वाढदिवसाच्या वेळेला मी प्रभूला मागणं केलं होतं की प्रभू जर तू माझ्या पतीला आरोग्य देशील तर मी माझ्या आईच्या घरापासून काळेवाडीपासून मी चालत चर्चमध्ये येईल, आणि त्यानंतर मी गेटपासून मी स्टेजपर्यंत मी गुडघ्यावरती येईल. ते सांगतात की मी ते पूर्ण नवस मी पूर्ण केला आणि परमेश्वराने चमत्कार केला आणि पूर्ण आरोग्य देवाने दिलेले, म्हणून ते सर्व गौरव प्रभूचे. त्यांचे काही फोटोज आहेत जे त्रास त्यांना होते त्यावेळेस त्यांचे काढलेले आहेत. हे रेडिएशन दिल्यानंतरचे फोटो आहेत. काळेवाडीहून चालत आल्या आणि गेट पासून काळेवाडी आईचं घर आहे, कर्नाटकला सासर आहे माझं. मी ऑनलाईन 3 दिवस तुमचे प्रयोग बघते, तुमचा खूप मला फरक आलेला आहे. 1 वर्ष झालं मी तुमचं बघते ऑनलाईन. तुमच्यासाठी केले त्यांनी. हो ना. आता बरं वाटतंय? बरं वाटतं ना? बरं वाटतं. येशू हे सगळं काढून टाकणार, काय काळजी करू नका. लॉर्ड, लेट युअर हीलिंग पॉवर फ्लो into his cheeks. Let him be set free. Let his face become in Jesus' absolutely name. normal in Jesus' name. Amen. Don't worry. इनका नाम ब्लेसिंग है और यस ब्लेसिंग नाम है इनका. और दिसंबर 2023 को ऐसा हुआ कि इनके सर में बहुत दर्द हो रहा था. अच्छा. 5-6 महीने दर्द वो चालू ही रहा. इन्होंने कुछ घर में रहने वाले जितने भी उपाय बनते हैं उन्होंने किए, लेकिन कुछ हुआ नहीं. फिर ये डॉक्टर के पास गए. डॉक्टर ने बोला सिटी स्कैन करते हैं. सिटी स्कैन में पता चला कि इनके जो इनका जो यहाँ पे ब्रेन जो है, ब्रेन में लहू की गांठ हो गई है. तो ये लहू की गांठ के कारण इनको ब्लड क्लॉट. तो फिर डॉक्टर ने बोला कि आपको एडमिट कराना पड़ेगा. फिर उनको इंजेक्शन दिया ताकि वो जो गांठ है वो चली जाए, लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं. फिर इनको ये भी बोला डॉक्टर ने कि आप हरी सब्जी नहीं खा सकते. अगर आपने हरी सब्जी खाई तो वो लहू की जो गांठ है और बढ़ सकती है और ये बहुत भयानक हो सकता है. फिर डॉक्टर ने इनको एडमिट कराया, इनको बहुत मेडिसिन दिया, लेकिन मेडिसिन का भी उल्टा असर हुआ. इनके जो हाथ पैर जो है वो मेडिसिन की वजह से सूजने लगे. तो अभी करे तो करे क्या. फिर इन्होंने हमारी जो सैटरडे की जो मीटिंग है उसमें प्रार्थना करना चालू किया. बहुत प्रार्थना किया. फिर आपने एक भविष्यवाणी की थी कि यहाँ पे कोई तो ऐसा है जिनका जो गांठ है वो प्रभु यीशु के नाम से जा रहा है. वो यही सिस्टर है और आज उनकी पूरी की पूरी गांठ जा चुकी है. पूरी की पूरी महिमा प्रभु यीशु मसीह को देना चाहिए. और उन्होंने भी एक मन्नत मांगी कि वो गेट से लेके यहाँ तक घुटनों पे बैठ के ऐसे चलते चलते आएंगे. और प्रभु यीशु ने उनको आशीर्वादित किया है, चंगाई दी है, आरोग्य दिया है. प्रभु यीशु महान है. हालेलुया. का रडती तू? देवाने चांगलं केलं. आता बरं वाटतंय? आता काय त्रास होत नाही? आमेन. चालू झाल्या सगळ्या. माझ्या मुलीला पूर्ण म्हणजे खूप म्हणजे देवाचं नाही का पूर्ण आशीर्वाद की ती त्याच्यातून बाहेर पडली. मला 10 लाख बोलले होते डोक्यासाठी, मी कुठून आणणार एवढे पैसे नाही. पण ती ससूनमध्ये ॲडमिट केलं, तिथं प्रार्थना केली तर सगळे नॉर्मल निघाले. हालेलुया. आमेन. भाज्या बी चालू झाल्या. आमेन. आजारसाठी ना मला खूप भाज्या बंद केलते. मग मला
इथं आलं डाळ भात खाऊन मी रोज प्रेयर करायची, उपास प्रार्थना करायची की तो बाप्पा माझे तुम्ही म्हटले ना मध्यस्त्री प्रार्थना करा. मी रात्री 2 वाजता बसले आणि 3 वाजता प्रार्थना करायची आणि मी प्रार्थना करून हॉस्पिटलमध्ये मला सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. प्रेज गॉड. सी दॅट. ते म्हणतात की 2000 साली त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना म्हणजे गर्भधारणा राहत नव्हती. ते म्हणतात की हॉस्पिटलमध्ये जेव्हा दाखवलं दोघांना हस्बंड वाईफला तर त्यांना काही समस्या सांगण्यात आल्या होते आणि ते म्हणतात की डॉक्टरनी त्यावेळेला 20 लाख रुपये खर्च सांगितला होता आणि त्यांची काहीच अशी आर्थिक परिस्थिती नव्हती की ते ट्रीटमेंट घेऊ शकतील. परंतु ते म्हणतात ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यावेळेला आम्ही पूर्ण आशा सोडून दिली होती. आम्हाला काही माहीत नव्हतं काय करायचं आहे पुढं. लोक खूप नावं ठेवायची त्यांना. परंतु ते म्हणतात आमच्या एका शेजारच्या चांगल्या सिस्टरांनी त्यांना आपल्या चर्चविषयी सांगितलं आणि ते म्हटले सतत ते वर्षभरामध्ये चर्चमध्ये येत राहिले. वर्षभरामध्येच त्याच वर्षामध्ये त्यांना प्रेग्नेन्सी राहिली. इतकंच नव्हे देवाने त्यांना 2 जुळे मुलांचा आशीर्वाद दिलेला आहे. आज ते 6 वर्षाचे लेकरं झाले. ते सर्व गौरव प्रभूला देतात. जुळे ट्विन्स जुळं झालं. आमेन. किती छान. आम्ही आशा सोडून दिली होती पण ज्यावेळेस देवबापाचे पाय धरले त्यावेळेस आम्हाला देवाने आशीर्वाद दिला आणि 2 दिले. हे जगात काहीच नाही असं मला वाटलं की मला काय होणार नाही पण मला देवाने सगळं दिलं. तुम्ही सरांनी डोक्यावर हात ठेवला बस आम्हाला आणखी काय नाही पाहिजे. आमेन. हालेलुया. हालेलुया. Lord, let your gracious hand be upon them, O Father. Amen. Fulfill all their heart's desires in Jesus' name. त्या सांगतात पास्टर लग्नाला 26 वर्ष झाली होती. 26 वर्षातली 20 वर्ष फक्त डिप्रेशनमध्ये नैराश्यामध्ये त्या जगत होत्या. आणि त्या सांगतात त्या जॉबला जायच्या. जॉबवरून त्यांना घरी येण्याची इच्छा होत नाही. सुसायडल थॉट्स त्यांच्या डोक्यामध्ये असायच्या कारण घरी गेले की नवरा मारणार, दारू पिऊन बसलेला असणार आणि तो मला बेदम मारणार. त्या सांगतात माझ्या हृदयावरती जखमा होत्या, माझ्या शरीरावरती जखमा होत्या पण फक्त माझी 2 लेकरं माझी वाट घरी बघायचे म्हणून मी घरी जायचे. ते म्हणतात मला अजिबात इच्छा राहिली नव्हती जगण्याची. 20 years 20 वर्ष त्रास सहन केला. He tortured you. आणि ते सांगतात त्यांची जी बहीण आहे ती आपल्या चर्चला येते. या त्यांच्याकडे गेला, त्यांनी सगळे प्रॉब्लेम्स त्यांना सांगितले आणि धन्य ती बहीण पास्टर तिने आपल्या चर्चचा दरवाजा दाखवला. त्या चर्चमध्ये आल्या. शनिवारी शेवटच्या प्रार्थनेमध्ये तुमच्यासोबत त्या सहमत झाल्या आणि त्यांनी त्या दिवशी त्यांच्या नवऱ्यासाठी प्रार्थना केली आणि प्रभू इतका महान आहे पास्टर. आज त्यांचे मिस्टर त्यांना मारत नाहीये, त्यांच्यावर व्यवस्थित संसार करतात. जे 20 वर्षाचे त्रास आहेत ते येशूने एका झटक्यात एका शनिवारी काढून टाकले पास्टर. आणि ते सांगतात एवढंच नाही येशू फक्त तिथंच थांबले नाही. ते म्हणतात 10 वर्षापासून पत्र्याच्या घरात ते राहत होते पास्टर. आणि त्या म्हणतात माझी खूप इच्छा होती की चांगल्या एरियामध्ये माझं घर असावं आणि आज ते सांगतात त्या काय करायच्या पास्टर दर शनिवारी आपली मीटिंग ऑनलाईन बघायच्या प्लस आपल्या चर्चचं जे कॅलेंडर आहे त्याच्यावरती जी दर दिवशीची वचनं येतात ते स्वतःसाठी क्लेम करायचे. शनिवारची वचनं आपल्यासाठी क्लेम करायचे. आणि एका दिवशी त्यांना एक वचन सापडलं ज्याच्यामध्ये लिहिलं होतं की प्रभू तुझं घर बांधणार आहे म्हणून. आणि ते स्वतःसाठी त्यांनी स्वीकारलं आणि प्रभू खरंच खूप महान आहे पास्टर. स्वतःचं 2 BHK चांगल्या एरियामध्ये आज घर त्यांना मिळालेलं आहे. आणि पास्टर त्यांना ना सतत त्यांच्या लेकरांची काळजी असायची की घरामध्ये हे सगळं बघून त्यांची लेकरं पण खूप चिडचिडी झाली होती. पण एक आई या नात्याने त्या दर शनिवारी इथे येऊन प्रार्थना करायच्या आणि त्या सांगतात की आज लेकरं इतके व्यवस्थित आहेत. त्या सांगतात इर्म्या 29:11 प्रमाणे माझ्या लेकरांचं भविष्य आज येशूने हातात घेतलंय. मुलीच्या MBAची फी पास आज आपल्याला माहिती आहे MBAचे कॉलेजची फी किती भयंकर असतात. पैसा येशूने पुरवलेला आहे. आज ऍडमिशन झाले 2nd इयरमध्ये ती आज आहे. मुलाला चांगला जॉब मिळालाय. ते सांगतात हे इतक्या वर्षांचे त्रास माझ्या येशूने सगळे काढून टाकले म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. Waiting upon the Lord. Amen. This is what God did for God you. bless you. Lord, you saw her heart. Yes, Lord. She waited upon you. Yes, Lord. She believed in Psalm 127:1 Yes, Master. that the Lord builds the house. Yes. And you gave her a house. Yes, you gave her a Lord. blessing. Amen. Her husband is changed. What more she will expect Hallelujah. from God. Thank you, Father, for all the good things that you did for her. Yes, Jesus. Thank you, Master. Thank you, in Father. Jesus' Thank you. God bless you, sister. Amen. God bless you. या वहिनीचं नाव भक्ती आहे. ते पेठेमधून येतात. ते सांगतात की 3 वर्षापासून ते आपल्या चर्चला येत होते. 3 वर्ष आधीपासून त्यांना काही डोळ्यांना दिसत नव्हतं आणि त्यांचे
दिसत नव्हतं ती वेगळी गोष्ट आहे, पण त्यांना कंटिन्यू डोळ्यामध्ये ड्रॉप टाकत लागायचे आणि जर ड्रॉप टाकले नाही तर हा त्यांचा पूर्ण जो भाग आहे तो खूप दुखायचा आणि त्यांचं इतकं पेन व्हायचं त्यांच्या डोळ्यामध्ये की ती म्हणतात की मी कधी कधी माझं डोकं मी भिंतीला आपटायचे, इतका त्रास होत होता मला. पण ते म्हणतात की मी जसं चर्चला यायला सुरू केलं 3 वर्षापासून ते डोळ्याचे जे ड्रॉप आहेत ते पूर्णपणे निघून गेलेले आहेत. आता मला बिलकुल ड्रॉप टाकायची गरज नाही आणि जी दृष्टी मला दिसत नव्हतं, ते म्हणतात मला बायबल देखील वाचायला येत नव्हतं. मी प्रार्थना करत होते प्रभूकडे, प्रभू येशूकडे, आणि प्रभू येशूने चमत्कार केला. मला थोडं थोडं दिसायला लागलेलं आहे, मी बायबल वाचू शकते. आणि ही सर्व पहले मुझे एक भी पेज रीड करने के लिए मैं 3 लाइन भी नहीं पढ़ सकती थी. अब मैं बैठ गई ना बाइबल पढ़ने तो मैं 3 पेजेस रीड कर. हालेलुया. मतलब आपको धुंधला दिखता था? पहले धुंधला दिखता था, बट जब से मैं यहाँ पे आई. ये क्या है आपका? स्टिक है. स्टिक है. स्टिक क्यों यूज करते थे? कभी कभी दिखाई नहीं देता. कांट सी है. यस, आई कांट सी. बिल्कुल नहीं. नहीं, कुछ भी नहीं. मेरे दोनों पर्दे ब्लैंक हो चुके हैं. डॉक्टर ने बोला जैसे तुम्हारी एज बढ़ेगी तुम ब्लैंक हो जाओ, ब्लाइंड हो जाओगी. बट आई बिलीव इन जीसस. आमेन. लॉर्ड मुझे जिंदगी देगा, मुझे पता है. अब मैं बाइबल पढ़ नहीं पाती थी, अब मैं बाइबल पढ़ती हूँ. देखो 3 पानं वाचती है एट अ टाइम. फ्रॉम लास्ट 17 years आई एम फेसिंग दिस इश्यू. 17 years. 17 years. आणि आता मला याचा सगळ्यात जास्त आनंद आहे की मला बायबल वाचायला येतं. आणि आता वापरती थोडं वापरती है. हो, फक्त संध्याकाळी, दिवसा नाही. इन द नाइट ओनली. नाइट टाइम. I'll pray for you. Yes, we'll pray for you. Lord, touch her eyes, Master. Lord bless her. She wants this eyes to read the Bible, nothing else. That's the foremost thing in her mind. I pray that you touch her eyes. Let your healing power flow into her eyes, into the retina of her eyes, into her nervous system, that she'll be able to see clearly. And without this walking stick, she'll be able to move around. Even at nights, let her eyes be opened. Amen. Let her be able to see. Amen. In the name of Jesus. Amen. Hallelujah. Amen and amen. Amen. Okay, believe. And one day this stick will go. Yes. God bless you, beta. 3 वेळेला तुम्ही तिच्या स्वप्नात आलात. और एक बार मेरी मम्मी ने बोला कि मैंने मम्मी को पूछा कि रात को 3:30 बजे दरवाज़ा क्यों खुला है. तो मम्मी ने बोला देख तेरे पास्टर आए होंगे. और मैं जैसे ही दरवाजे में गई तो आप मेरे दरवाजे पे खड़े थे. 3 वेळेला तुम्ही गेलात आणि तिने एका वेळेला असं पाहिलं, गेल्या रविवारी जे इथे घडलं की तुम्हाला तो पांढरा रोप घातला, तुम्ही बिशप झालात. तर ती म्हणते तो पांढरा रोप तुम्हाला घातलेला तिने पाहिलाय. 3 वेळा तुम्ही गेलात, त्यातल्या एका वेळेला तुम्ही तो रोप घालून गेला होता. My angels are coming and visiting. Yes. Amen. Go in peace, ma. इनकी बहुत ही अच्छी गवाही है. इनका नाम अभिषेक है. पिछले 2 महीने से ऐसा हो रहा था कि इनका जो बुखार है वो जा ही नहीं रहा था. डॉक्टर के पास लेके गए, डॉक्टर ने उनको सिटी स्कैन करने को बोला, जितने भी टेस्ट होते हैं इन्होंने करवाए, लेकिन वो उनका जो बुखार है वो गया नहीं. ये सिस्टर ने जो हमारा अभी सैटरडे को, जो शनिवार को ये जो सभा चलता है ब्लेसिंग, ओके, तो उन्होंने वहाँ पे हॉस्पिटल में ऑनलाइन देखा और आपने प्रार्थना किया, और जैसे ही आपने प्रार्थना किया उनका बुखार वहाँ से चला गया. जो 2 महीने से नहीं जा रहा था वो एक ही प्रार्थना से चला गया. Praise God. Amen. See, people are watching us online. And they are believing. लोक ऑनलाइन पाहतात आणि आशीर्वादित होत आहेत. And see, God is healing people. देव आरोग्य देत आहे लोकांना. Amen. Bless them both, Father, in Jesus. ते सांगतात की पास्टर 20 वर्षापासून त्यांचा डावा पाय बधीर होता. रात्रीची झोप त्यांना यायची नाही आणि खूप दुखायचं आणि छातीमध्ये पण भयंकर दुखायचं. पण त्यामध्ये खूप आग होत होती त्यांना. तर ते म्हणतात आता शेवटच्या प्रार्थनेमध्ये त्यांनी येशूवरती विश्वास ठेवला आणि जोरात हाक मारली, तुमच्याबरोबर सहमत झाले. आणि ते सांगतात त्या खाली पडल्या. जेव्हा त्या स्टेजवरती आल्या आणि आता ते शुद्धीत आल्या, ते सांगतात माझं सगळं दुखणं पूर्णपणे निघून गेलेलं आहे. प्रभूने आरोग्य दिलेलं आहे. आता दुखत नाही, कुछ नहीं. अभी कुछ भी नहीं है. जलन भी नहीं हो रही, कुछ नाही. अशी आग व्हायची. आता काही नाही, काहीच नाही. शेवटच्या प्रार्थनेनंतर सगळं काय केलं? मी फक्त देवावर विश्वास ठेवला, काहीच नाही केलं शेवटच्या प्रार्थनेमध्ये. आमेन. Bless her, heal her completely in Jesus' name. ते लातूरवरून आपल्या चर्चला येतात आणि 4 आठवडे झाले ते आपल्या चर्चला येत आहे. त्यांना फार दुरात्मेचा त्रास होत होता आणि त्यांना 2 आठवडे झाले स्टेजवर आणत होते आणि तुम्ही प्रार्थना पण केली होती त्यांच्यासाठी. तर प्रभूने अद्भुत कार्य त्यांच्या जीवनात केलं. त्यांना सर्व त्या दुरात्मेच्या त्रासांपासून सुटका दिलेली आहे. आज ते स्वतः साक्ष देण्यासाठी इथं आले. काय म्हणायचंय? क्या बोलणे का?
म्हणजे मला पहिलं असं म्हणजे मध्ये येत नव्हतं, म्हणजे असं मला काय होतं कळत नव्हतं. पण मी जसं पुन्हा येऊ लागलं म्हणजे मला चांगलं वाटायला, बरं वाटायला. आता बायबल वाचतो घरी. अरे वा, अरे वा, आता मला समजा चांगला नॉर्मल आहे. येशूने बरं केलं. हे कोण? मावशी आहेत. मावशी त्यांनी आणलं इकडे. आता चांगलं आहे माझं. प्रेज गॉड. तब्येत असं सतत प्रार्थना कर, बायबल वाच, सगळं व्यवस्थित होणार. गॉड ब्लेस यू.